भूतांचे प्रकार. 1. वेताळ. कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात. कोकणातील पिशाच हे वेताळाच्या अधीन असतात. जो अंगातून भूत काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो. 2. ब्रह्मग्रह. ब्रह्मराक्षस. हे भूत ब्राह्मणाचे मानले जाते, जो वेदात निपुण आहे, पण ज्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अंत झाला. 3. संबंध. ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो संबंध बनतो. हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जुनाट झाड किंवा तिठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला, निर्वंशी, ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. याला जर कोणी देवथ्यानाच्या पुढे केले तर देवथ्यान देखील पुढे येत नाही. 4. देवचार. हे मागासवर्गीयांचे भूत आहे, जो लग्नानंतर थोड्याच दिवसात मरतो. ही भूते गावाच्या चारी बाजूला असतात. कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळविण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, खोबरे द्यावे लागते. 5. मुंजा. हे ब्राह्मणांपैकी भूत असते. जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते. याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. 6. खवीस. हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फार त्रासदायक भूत असते, ज्याला अतिशय क्रूररित्या मारले जाते. तो मेल्यानंतर खवीस होतो असा समज आहे. 7. गिर्या. गिऱ्हा. जो माणूस बुडून मेला किंवा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसऱ्याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असते. रात्रीच्या प्रहरात जर कोणी नदी किंवा खाडी पार करताना याच्या तावडीत घावाला तर ते त्याला खोल ठिकाणी घेऊन जाते. कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले, मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आला असेल. कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनतो. त्याला हवे ते आणून देतो व तो केस त्याला पुन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तऱ्हेची संकट सोडतो. 8. चेटकीण. हे मागासवर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. 9. झोटिंग. हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते. 10. वीर. हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीचे असते, जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते. 11. लावसट. ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रूपांतर मृत्यूनंतर लावसटमध्ये होते. 12. खुन्या. हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते. 13. बायंगी. हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा, गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे 10,000 रुपयांना हे विकत मिळते. हे भूत मालकाची भरभराट करते आणि शत्रूला त्रास देते. 14. चकवा. हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकाविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही.